नांदेड सिटीमध्ये काल एक दुर्घटना घडली। त्यात जायका या प्रकल्पाचं काम सुरू असताना ढिगाऱ्याखाली 4 मजूर जे आहेत ते गेले आणि त्यातल्या एकाचा मृत्यू झाला। जायका प्रकल्प नेमका काय आहे आणि आमदार जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांचे या प्रकल्पाबाबत काय काय नेमके आरोप आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। जायका प्रकल्प सुरू असताना हे सगळं झालंय, एकाचा मृत्यू झाला, एकाचा जीव गेला याच्यात। खरं तर आपण बघितलं असेल तर जायका जो प्रकल्प आला हा नदी सुधार योजना आणि ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये ड्रेनेज लाईन असेल बाकीच्या काय गोष्टी 4,000 कोटीपेक्षा जास्तचा हा प्रस्ताव आहे आणि गेली कित्येक वर्ष हा प्रस्ताव आणि हे काम चालू आहे। पण ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ह्याची कामाची मुदत बी संपलेली आहे। ह्याच्यामुळे जे अधिकारी काम करतात ते निष्क्रिय आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रकल्प लांबत चाललेला आहे आणि ह्याच्यामध्ये भाव दरवाढ आहे। त्याच्यामुळं ठेकेदाराला बी ह्याचा भाव दरवाढ मिळतोय। म्हणजे मागच्या वेळेला जर 4 रुपये दरवाढ असेल तर यावेळेला 6 रुपये आहे आणि त्यामुळे ह्या कामाची गती वाढण्यापेक्षा कामाची गती संपते। ह्या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे। ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप पूर्वीपासून आताही असू शकतो आणि ह्याच्यामुळे आज पुणेकरांना केंद्राने राज्य शासनाने निधी दिलाय आणि पुणे मनपाचा निधी ह्याचं समीकरण बघता पुणेकरांची ह्या जायका प्रकल्पामध्ये लूट झालेली दिसते आणि कालच ह्याच्यामध्ये ज्या ठेकेदारांकडनं जे मजूर कामगार एक त्यात मृत्युमुखी झाला, 3 जखमी झाले। पण हे काम जे करतात हे कुशल कामगार आहे का अकुशल कामगार आहे, ह्याच्यावर ठेकेदार कोण आहेत, त्याच्यावर काम बघणारा इंजिनियर कोण आहे, ते हे सगळं आपण बघितलं तर ह्याच्यावर कुठली यंत्रणा ही प्रशासकीय यंत्रणा ह्या कामावर अजिबात राबवताना दिसत नाही। ह्या कामाचा दर्जा आपण बघितला असेल, पाईपलाईन असेल, बाकीचे जे काय त्याला बांधणी असेल या कामाची, ह्या बांधणीला चुकीच्या पद्धतीनं किंवा कमी दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत। पण जायका प्रकल्पाची मी माहिती 2-3 वेळा घ्यायचा प्रयत्न केला। त्याच्यावर जे अधिकारी आहेत खानोरे म्हणून आहेत, परत ते शेकटकर मॅडम आहेत, हे काय वेळ देत नाही आणि हा वेळ ह्याच्यासाठी त्याच्यावर राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे दोन्ही अधिकारी कुठल्याही गोष्टीचा आम्हाला त्याचा माहिती देत नाही। मी सकाळीच काल सकाळी ही दुर्घटना व्हायच्या कालच सकाळी त्यांची वेळ घेतली होती पण त्यांनी वेळ दिली नाही आणि दुपारी ही घटना घडली। आता महापालिकेच्या प्रशासकीय राज सुरू आहे आणि त्यात हे सगळे कामं चालू आहेत, ते कामं लांबतायत। महापालिकेत जेव्हा भाजपचं राज्य होतं तेव्हा हे सगळे प्रकल्प अप्रूव्ह करण्यात आले। नाही याचा विषय महानगरपालिकेमध्ये मी पहिल्यांदाच म्हणलो की राष्ट्रीय हस्तक्षेप या प्रकरणामध्ये होता आहे। आता कोणाचा आहे आता आपल्याला शोधावं लागेल। त्यावेळेचे महापौर मुरलीधर मोहोळ होते ना, आताचे ते खासदार आहेत, त्यांच्या सगळ्या काळात हे सगळे प्रकल्प नाही हे प्रकरण मी तेच म्हणतो की याच्यावर राजकीय हस्तक्षेप आहे आणि ह्याच्यावर वेळेवर ही कामं का झाली नाही, याचा आढावा बैठक झाली नाही, आढावा मिटिंग झाली नाही, ह्याची कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये ह्याची पुढे चर्चा झाली नाही। आजच ह्याच्यामध्ये चर्चा होती की एक मजूर मृत्युमुखी पडला, बाकीचे मजूर जखमी आहेत। तर ह्याचा सगळ्या ह्या जायका प्रकल्पाचा आढावा घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की त्याच्यामध्ये जे कामकाज चाललंय ह्याची बिलं कशी निघली, जिथं बिलं काढलीत तिथल्या कामाचा दर्जा हा तपासला पाहिजे। तुम्ही म्हणतायत वारंवार म्हणतायत की राजकीय वरदहस्त आहे, नेमका कोणाचा वरदहस्त असू शकतो? तेव्हा मुरलीधर मोहोळ होते आणि सगळ्या भाजपचंच राज्य होतं आणि तुम्ही आता त्यांच्याच सोबत का? नाही सोबतचा विषय हा पुणेकरांचा प्रश्न आहे। पुणेकरांच्या करमधला हा पैसा आहे तो काय कोणाच्या एका व्यक्तीचा नाही किंवा कोण लोकप्रतिनिधी निवडून आला की त्याचा नाही, पण ज्यांनी ह्या प्रकल्पामध्ये हस्तक्षेप करून आतापर्यंत हा प्रकल्प रेंगाळत चालला आणि त्यांना भावाड जी आपण देतोय ती प्रचंड देतोय आणि त्याच्यामुळे तो जे कालावधी तो जायकाचा संपलेला आहे त्याच्यावर उलट आपल्याकडे नियमानुसार त्याला दंड झाले पाहिजे। हे काय वसूल करताना दिसत नाही आणि याच्यामध्ये जायका प्रकल्पाने काम घेतलं असेल तर त्यांच्याकडे तेवढी यंत्रणा नाही आणि ते यंत्रणा नसल्यामुळे हा सगळा प्रकल्प रेंगाळत चाललाय आणि ह्याला प्रशासन जबाबदार आहे। आता तुम्ही म्हणतायत वरदहस्त आहे सगळं आहे, मुरलीधर मोहोळांच्या काळात हे सगळं झालंय, त्यांच्याशी या सगळ्या प्रकल्पाबाबत कालपासून चर्चा केली होती किंवा त्याच्या आधी चर्चा केली आहे काही? मी तर ते खासदार आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की प्रशासन ह्याच्यामध्ये लपवाछपवीचा डाव करतोय। मी स्वतः माहिती घ्यायला 2 वेळा प्रयत्न केला आणि त्यांनी मला काल सकाळीच मी शेकटकर मॅडम जे आहेत त्यांना फोन केला होता, माझा माणूस मी पाठवला होता, पण त्यांनी म्हणले मी आयुक्ताच्या मिटिंगला आणि दुपारी ही दुर्घटना झाली। तर मी ते खानोरे साहेब असतील शेकटकर यांनी सगळं आतापर्यंत सगळा लपवाछपवीचा खेळ आहे
आणि या खेळामध्ये पुणेकर भरडला झाला. आज जे मृत्युमुखी 3 लोक पडलेत ह्याच्यावर प्रशासनामधले जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर हे सगळं झालं नाही आणि अजून असंच काम रेटत राहिलं तर पण ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल सगळं देशात काय आता कोणाला अपेक्षा नाही कायद्याची. कशामुळे देश रेटत चाललाय? आता हे तुम्हाला माहिती आहे सगळं. आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. मी अजून काय बोललो तर तुमच्या चॅनेलला दाखवणार नाही. या सगळ्या जायकाच्या प्रोजेक्ट मागे राजकीय हस्त आहे आणि त्यामुळेच मुदतवाढ होतीये असं रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे. आणि एका अर्थानं मुरलीधर मोहोळ यांच्या काळात हा सगळा प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि त्यामुळे काहीसा रोष त्यांच्यावरही गेल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.